षष्ठी बुद्धे पंचमे प्रतिबुद्धोत्तर भवन्ति अष्टमे ॲक्च्युली मराठीत काय म्हणतात वस्तुस्थितीमध्ये मला श्लोक सध्या तरी नाहीये. पेपर द्या, वायवा द्या, मस्त घरी जा, खा प्या, आराम करा. मी नाही बोलवलं तुला, मला बोलवलं तर त्याला बोलत होतो मी. सिरियसली मी तुला बोलवलं नाही, त्याला बोलत होतो. बोल दे मेरी माँ. पुन्हा चालू कर ना. आठवते ना. ठीक आहे पुन्हा चला आठा बन. कधी बोललो नाही का नाही बोललास? कारण ते हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही जमलेलो आहोत सायनिंगसाठी. आज आहे आमची गायनाची सायनिंग. त्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत, परंतु आणखी काही मॅडम आले नाही, आम्हाला मेसेज पण आणखी आलेला नाही. सो तुम्ही बघा यांचं कसं इथं जमलेलं आहे. हे पूजा यादव यादव ब्रँड कायसाठी आली तू? आणि मॅडम काही आलेल्या नाही. आणि हे बघा बालू की दुकान. तर आज आपण गायनाची सायनिंगसाठी किंबहुना एकदम शुद्ध मराठीमध्ये आदिवासी तेल आदिवासी हेअर ऑइल. नॅचरल आयुष्यपत बोल 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 तू बसूनच बोल. तुम काहे आए हो भाई? जल्दी बोल दे. षष्ठी बुद्धि. हाँ तो किसका बाकी था? आणि तिकून आलेला आहे डबा. दोन डबे एकत्र. सॉरी पाटील इकडे. पाटील इकडे. अरे सुन हा तू भरली? तुम्हाला तर माफ आहे ना. एक श्लोक सांग ना. कुठलाही एक श्लोक. महामण एक श्लोक सांग. तू जितनी जल्दी बोलेगी उतना जल्दी कैमरा हट जाएगा. बोल दे मेरी माँ. पुन्हा चालू कर ना. आठवते ना. ठीक आहे पुन्हा चला आठा बंद. बंद केला आठव. निरूपक स्तंभ माधव स्नेह उपचारे सर्पिस्ते लवसा मज्जा सर्व स्नेह. अरे दोन्ही मिक्स. अशा प्रकारे आठवून पण चुकीचा श्लोक सांगितलेला आहे काय. आता केवढ्या सांगतो केवढ्या शायनिंग लाल पण एक श्लोक सांगतो. मी एकही श्लोक पाठ केला नाही त्यामुळे मी सांगतो. पेपर आता मी पाहत असतो तुलाच लोकली ते सांगत नसतात. बरं तो ह्याचा तो ॲक्च्युली मराठीत काय म्हणतात? वस्तुस्थितीमध्ये मला श्लोक सध्या तरी नाहीये. सो आपण युटी नंतर बघू काय होतं. युटी नंतर बघू. आय हर्ड युटी युटी आय नंतर बघू. इट्स युटी युनिव्हर्सिटी एक्झाम नंतर बघू. आणि इकडे बघा आमचे पोट्ट्यांना काय घेणं नाही. ते बी ते FD म्युच्युअल फंड शेअर मार्केट याच्याबद्दल त्याच्या गप्पा. आणि आमचा राजा माणूस तिकडे बसलेला आहे. टाळा थोडं मग ते बाजूला अजून म्हणते टाळा. इथं दिसत असेल तुम्हाला राजा माणूस. आणि वरती गेले आमच्या पुरी सायनिंगसाठी. बट वी आर स्टील हिअर. आणि बघा आपण पोरांची आता बघू. आशुतोष तू मेरा भाई प्रथमेश बोल देगा. पत्या क्यों आए हो फिर कॉलेज? सायनिंग ऑफ आज. प्रिन्सिपल सरांना भेटायला आलो. सायनिंग ऑफ आहे आपला. सायनिंग ऑफ नाही आपल्याला मीनची साईन करायची. अच्छा कोण आलं रे? प्रिन्सिपल सर आले त्यांना भेटायचं मला. आणि कोण भेटायचं रे? ते जरा प्रॉब्लेम आहे थोडासा. बोनाफाईड भेटायला गेला. काय म्हटलं उमेश? आपले आमदार साहेब. कोणते आमदार साहेब? धनुभाऊ आमदार खासदार आहेत. धनुभाऊ खासदार आहेत ना. अरे खासदार आहेत ना काय करायला लागले असं. आणि अभी ये बताएंगे कशासाठी आला कॉलेजला? मी पैसे भरली नाही आणखी? हो जाएगा. काय सांगतो रे तेच झोल घ्या. यांचं पॉलिटिक्स डिस्कशन चालू आहे. आणि योगेश तू थोडं जस्ट कॉलेज को क्यों आए मेरे भाई? काय मतलब काय को है मैं तो फीस का पूछने आया था. साथ में पता चला साइनिंग नहीं है तो कर देंगे. फीस भी भर देंगे. हमसे जो पाएंगे वो सब कर देंगे.
कोण रे? माझी एक स्कूलमेट होती. एक्स स्कूलमेट, एक्स गर्लफ्रेंड. कधी बोललो नाही तिच्याशी, का नाही बोललास? कारण ते म्हणजे तुझ्या ब्लॉगचं कंटेंट वाढून जाईल ना, म्हणून मी बोललो की नाही बोला तिच्याशी. म्हटलं नाही, त्याची एक्स होती का तुझी एक्स होती? उमेश कोणाची एक्स होती? माझा मित्र त्याची मैत्रीण एक्स नव्हती रे. तुझा मित्र त्याची मैत्रीण कसं काय असू शकते? त्याचा मित्र आहे ना, तो नालासोपारा म्हणजे पालघरमध्ये कॉलेज आहे. अच्छा तिकडे आहे. अच्छा. आणि माझी क्लास स्कूलमेट होती ती. कॉन्टेस्ट काय ते तर सांग ना. कॉन्टेस्ट काय अगोदर? त्याचा डेट करत रिलेशनशिपमध्ये. त्याचा मित्र तुझी मैत्रीण? हां आई शपथ. हां. किचकत नाही दिल से. माझी इच्छा होती की तो इथे येऊन जावा, तिथे जातो तू तिला डेट करायला? म्हणजे उसको डेट तू करेगा फिर? डेट करायची गोष्ट नाही रे, ट्रान्सफरची गोष्ट आहे. वॅकन्सी क्रिएट करायची. अच्छा वेकन्सी. पण तसं काही होणार नाही का? गाईज आम्हाला कॉलेज जाऊन 1.5 तास झाला, आणखी आमची काही साईन झालेली नाही. पहिल्यांदा कॉलेज जाऊन असं वाटतं की यार अभ्यास केला असता रूमवर राहून, मतलब समज राह. कारण की 1 महिन्यावर एक्झाम येऊन थांबली आमची. आणि आम्ही जे पण दिवसाचे आम्ही 300 पेजेस वाचतो, तर आम्हाला आठवत काही नाही. फक्त मनाला साठवणा देणं चालू आहे, वाचू राहिलोत. आणि इकडे आमचे पुट्टे पण इकडे टेन्शनमध्ये की बुक पण नाही आणलं त्यांनी सोबत. वो अलग ही दुःख आहे हमारा, तर दुःख ना करे वो दग कवड्या. कवड्या तिकडे बोलवले, कवड्या केना नहीं. वो आ तो नहीं रहा इधर आई गेस. भूक भी लागली बघा. शेवटी फायनली बहुत अटीपट्टीच्या सामन्यानंतर ती आलेली आहे आणि इकडून पत्त्या पण आलेल्या आहे. त्यानंतर म्हणे हे माझं मला काढतं का मा भाऊ पाथ्या. मी नाही बोलवलं तुला, अरे मला बोलवलं रे. त्याला बोलत होतो मी. सिरियसली मी तुला बोलवलं नाही, त्याला बोलवत होतो. मलाच बोलवलं होतं. ठीक आहे, मी आले नाही तुझ्या ब्लॉगमध्ये. तुमचे पप्पा शाळा आहे का रे? ए सांग ना एकदा. ह्या प्रश्नाचं उत्तर मला देणे योग्य वाटत नाही. सो शब्द बरोबर दुसऱ्यापासून बोल ना. तुला काय वाटतं 1 महिन्यावर एक्झाम आली आणि तू त्याच्याबद्दल काय खंत व्यक्त करते? आमची जिरली चांगली. आणि काय नाही. 15 पेपर. 15 थोडी पेपर आपले 13 पेपर आहेत. 15 सब्जेक्ट 7 आहेत. सब्जेक्ट 7, 15 पेपर. त्यामध्ये एक आमचा जो सब्जेक्ट आहे तो फक्त आम्हाला अभ्यास करण्यासाठी आहे. गाईज ही फक्त ब्लॉगचा कॉन्टेस्ट वाढवायला लागली. मेडिसिन आमचा फुल फॉर्म जर तुम्हाला माहिती. आणि हे आपल्या कॉलेजबद्दल काय सांगशील? मी फिरवतो कॅमेरा. बोल. आमचं कॉलेज ठीक आहे, झालं गेलं आता. की ओसाड झालं गेलं. उदाहरणं मारायची. शेवटचे दिवस जगून घ्या आणि आपल्या मार्गाने. कॉलेज जगणं म्हणजे शेवटचे दिवस जगणं, याच्यामध्ये तुला काय सांगायचं शॉर्टकट? काय नाही, मस्त पेपर द्या. पेपर द्या आणि घरी जा. कायच म्हणणार आहे. तुला काय सांगायचं? पेपर द्या, वायवा द्या, मस्त घरी जा, खा प्या, आराम करा. बघा, सर्वसाधारण मनस्थिती यांचे विचार हे आहेत बघा. कारण की यांचे याच्यानंतर होणारे लग्न होतील यांचे बिचाऱ्या गरीब मुलींचे. आणि तुम्ही बिना लग्नाचे राहणार. आम्ही बिना लग्न हमें याला खूप वेळ. हमको टाइम है, हमको टाइम लगेगा. शादी का बगैर टाइम लगेगा, बच्चे का बगैर टाइम लगेगा, करियर का बगैर टाइम लगेगा, टाइम लगेगा, टाइम लगेगा, टाइम लगेगा. म्हातारे होंगे. आमची दाढी पिका लागली गाईज, तुम्ही बघू शकता. जाऊ द्या. आणि हे आमचे काय 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 बोलली तू? काय बोलली? बुक त्याला सांगत रे. सांग काय बोलली ते सांगतो. नाही रे बाबा, नको अपशब्द नको तुझा. एवढंच रोज लॅबला जातो ना? हो. आणि लॅब आणि आता हे नको विचारू. तिथे जाऊन अभ्यास करते, अभ्यास नसते करते. मग तिथं काय करते? तिथं वायफाय आउटर लावलेलं आहे, सो मी ते डाउनलोड करते. त्यासाठी आम्ही तिथं जात असतो. फोन बघायचा, AC असते, एन्जॉय करायचा आणि घरी यायचं. आणि अभ्यासाचं शेड्यूल? अभ्यासाचं शेड्यूल ते तर आणखी काही ठरवलं नाही बघा, पण ठीक आहे, चालू आहे. चालू आहे जिंदगी. ब्रेक आ रहा है दिन, चालू. आ रहा है दिन पे ट्राय दिन. आणि कसं वाटतं पाण्या माझी मी पित्र रवी सूर्य भानु खगभूषण हरिनगर बमारी चालित्र सवित्र वर्ग भास्कर भन्न मानमा. तुझ्या माहितीच तो श्लोक नव्हता आपला. हा होता सूर्य नमस्कार. आता ऊर्ध कपमध्ये वात पित्त तरेजुरे पित्तम सस्ने होती कृष्ण लघु विश्रम सरंदरम खरं सूक्ष्म 10 श्लोक. एक काय म्हणतात, षष्टी बुद्धे पंचमे प्रतिबुद्धत्र भवन्ति अष्टमे अस्थिर रोजा बहुत जो गाईज ठीक आहे. हे 3 झालेत. मी आता रिपीट टाकेन व्हिडिओला क्लिप तोडून, सो तुम्हाला 10 दिसतील ते. आणि तुला काय वाटतं फायनल इयरची एक्झाम म्हणजे फर्स्ट आणि सेकंडची त्याचे फायनलचे निघतील का? हो
का नाही निघणार? तुला लेकरासारखं नाही का बोलू व्लॉगची ऑडियन्स मला नाही कोणत्या भाग बसवलं हा हे बघा तुम्हाला एक सांगते, जसं आपण फर्स्ट इयर काढले, सेकंड इयर काढले, तसं फायनल इयरला आपल्याला एक्सपिरियन्स आलेला असतो अभ्यासाबाबतीत. आणि त्यामुळे आपण पास तर होणारच आहे. रिपीट आणि सेम पॉज हा डबल रिपीट वाक्य विथ सेम पॉज. आपल्याला फायनल इयरला एक्सपिरियन्स आलेला असतो अभ्यासाबद्दल. काय तिच्या पॉज बद्दल तुला काय म्हणायचं? काहीच नाही, समजणे वाले कोई तेरी बात. सगळेच होणार आहे, त्यात काही विषय इथं तू ब्लॅक येतेस काय बोलली तू? मी एवढंच सांगणार आहे, पास तर सगळे होणार आहे, त्यात काही विषय नाही. त्यामुळे चांगला अभ्यास करा आणि चांगली स्कोरिंग करा. फायनली खूप वेळानंतर आता आमचे होत आहेत फायलिंग आणि मेनवरती साईन. सगळे आपापल्या फाईलला हवा मारत आहेत. आणि सो इन दिस वे चल रहा है हमारा. तो तुम देख सकते हो ऐसे करने पड़ते हैं कॉलेज में काम. क्या हुआ? मेरा मुंह मंदिर को बार बार देख के भी क्या करोगे तुम? यानंतर आता थोडासा भूक पण लागलेली आहे आम्हाला, और देखेंगे उधर हमारे मॅडम बैठे हैं, लेकिन वो हम दिखाएंगे नहीं. तर काहीच अशानुसार आमचा 4 ते 5 तास टाइमपास झालेला आहे आणि आम्ही सायनिंग नंतर आता घरी चाललेलो आहो. तरी आमचं पूर्ण काम झालेलं नसून आम्हाला मॅमनी परत बोललेलो आहे. तर आपण परत भेटू या ब्लॉग्समध्ये. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्या कॉलेजमध्ये चालू आहे वट सावित्रीची पौर्णिमा. वट सावित्री किस का? वट सावित्रीची पौर्णिमा का आईस. हो काय चालू आहे विशाल आहे? काय चालू आहे? अशा प्रकारे गाईज आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.